तर मंडळी बघा अशा प्रकारे हाऊसबोट असतात। नमस्कार मंडळी, मी आहे गणेश पाटील। तर मंडळी खूप छान असा ब्रेकफास्ट होता, तर ब्रेकफास्ट करून घेतला आणि मंडळी आता मी चाललोय हाऊसबोटवर आणि आज कनिकचा बर्थडे पण आहे, तर खूप मजा मस्ती करणार आहोत आपण। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि सपोर्ट दाखवायचा आहे तन्मय पाटील ब्लॉग्स #तन्मय पाटील ब्लॉग्स। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। मंडळी सगळीजण रेडी झालेली आहेत आणि मी पण रेडी झालो आहे। तर आता खूप मोठी ट्रॅव्हलिंग आहे, तर तुमचा टाइमपास पण नाही झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग नाही दाखवत, डायरेक्ट आपण भेटूया आता डायरेक्ट हाऊसबोटवर। ओके, One hour later. तर मंडळी आता फायनली पोहोचलो आम्ही। गेल्या टायमाला आम्ही आलेलो ना, तर इकडेच थांबलेलो। हे बघा, हे रेस्टॉरंट होतं आणि तुम्हाला आता हाऊसबोट पण दाखवतोय खूप छान अशा। A few minutes later. तर मंडळी बघा अशा प्रकारे हाऊसबोट असतात आणि आपल्याला 1 नाईट फिरून आणतात खूप छान प्रकारे। तर आपला खूप छान प्रकारे एक्सपिरियन्स पण होणार आहे। आम्ही गेल्या टायमाला पण आलेलो, तेव्हा पण आम्ही खूप एन्जॉय केलेलं, आता पण आपण खूप एन्जॉय करणार आहोत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर मंडळी तुम्हाला हाऊसबोट दाखवतोय, तर नक्की बघा। हे बघा इकडे स्टेअरिंग व्हील आहे, इकडे आपण फोटोशूट करणार आहोत खूप छान प्रकारे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। बघा खूप छान अशी बोट आहे, एक नंबर। बघा रूम बघा, खूप छान असे रूम असतात इकडे आणि इकडून मस्त व्ह्यू दिसतो आपल्याला बोटीचा होडीचा खूप छान प्रकारे। चला आता खूप छान प्रकारे खूप बोललो मी। आता तुम्हाला पूर्ण होडी काय सगळे सेमच आहेत मित्रांनो। तसे 3 रूम आहेत आपल्याला, तुम्ही बघू शकता। बघा असेच 3 रूम आहेत परफेक्टली। हे बघा 3 रूम आहेत, तर आपण एन्जॉय करणार आहोत तुम्हाला। तर मंडळी हे बघा बोटमध्ये किचन आहे खूप मोठं बघा, आणि आता इकडे फिश फ्राय पण करायला घेतले बघा। तर आपल्याला होळीतच ठेवणार आहोत आपण आणि 1 नाईट आपण। तर मंडळी टेरेस पण आहे, तर चला टेरेसवर जाऊन पाहूया वरतून व्ह्यू कसा आहे। चल लेट्स गो। एक नंबर बघा, मस्त सीट आहे, खूपच मोठी शिप आहे मित्रांनो, खूपच मोठी हाऊस बोट आहे। तर आपण एन्जॉय करणार आहोत। तर ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे आणि मला सपोर्ट करायचा आहे तन्मय पाटील #तन्मय पाटील ब्लॉग्स। ओके, A few minutes later. तर मंडळी मस्तपैकी आता वेलकम ड्रिंक एन्जॉय करतोय आणि समोरचा व्ह्यू एन्जॉय करतोय आणि छोटी मंडळी आपली बघा तिकडे। असू दे ना, आमची छोटी मंडळी पण आहे ना तिकडे। मस्त वेलकम ड्रिंक, ऑरेंज ज्यूस आहे मस्त। तर मंडळी आता बोटच्या बॅक साईडला आलेलो आणि आता आमची बोट निघाली पण फायनली। तर चला फ्रंटला जाऊ आपण। खूप छान असा व्ह्यू आहे मित्रांनो, बघा कॉरिडोरच बघा काय वाटतोय बघायला, खूप छान असा। चलो आता बॅग पण आल्या सगळ्यांच्या, शिफ्टिंग करायला घेतले। अरे चलो जल्दी। समोरचा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे। 5 minutes later. तर मंडळी प्रत्येक बोट आहे ना, ती आपल्याला आता फिश चॉईस करायची असेल त्यासाठी थांबते जरा वेळ। तर आपण आता फिश बघूया, खायसाठी आपण काय काय फिश घेणार आहोत। मंडळी हे बघा कोचे बघा किती मोठे कोचे आहेत। चिमुरी पण भेटली ये मजा आहे, आज खायला मजा आहे खूप। हे पण मासा आहे बघा, बघा क्रॅब बघा, चिंबोरी बघा किती मोठी चिंबोरी आहेत, एकदम मस्त भारी। तर मंडळी सुरमईची साईज बघा किती मोठी साईज आहे बघा, खूप छान असे सुरमई आहे। आणि इकडचा काला मासा बघा इकडचा। 5 minutes later. तर मंडळी आता वरती आलोय नाही बघा, मंडळीने सामान बघा किती मागितले छोट्या मंडळीने। बरं आहे बघा, आणि बर्थडे बॉय तर खुशच आहे जाम। जाऊ दादा काय बोलू, आता मारायची इच्छा होती त्याला पक्की, पण मारू नाही शकत, असू दे बर्थडे आहे ना आज। बघा व्ह्यू बघा समोरचा, भारी व्ह्यू आहे मस्त काय। A few minutes later. तर मंडळी मी खाली आलो कारण की असं टी-शर्ट आणि पॅन्ट सर्वांनी घेतले घालायसाठी। तर मंडळी समोरचा व्ह्यू बघा, खूप छान असा व्ह्यू आहे। आणि हे बघा मस्त टी-शर्ट आहे, खूप छान अशी टी-शर्ट आहे, कम्फर्टेबल टी-शर्ट आहे एकदम। आणि तसंच आम्ही आता व्ह्यू एन्जॉय करतोय समोरचा, काय भारी व्ह्यू आहे। तर मंडळी आता समुद्राच्या मधोमध आहोत आपण, बघू शकता आजूबाजूला पाणीच आहे। आणि हे बघा इकडे सगळी मंडळी आपली फॅमिली आहे पूर्ण,
बघा फुल एन्जॉयमेंट चालू आहे बघा. नाही मी इकडे हवा खातोय, इकडे खूप छान अशी हवा येते. आता इकडे अँगल टाकलाय कारण की बोट थांबून ठेवले एके जागेवर बघायसाठी बाहेरचा व्ह्यू. तर बघा किती छान असा व्ह्यू आहे बाजूचा. आणि हे बघा मंडळी जेवण पण खूप छान प्रकारे वाढून ठेवले बघा. बघा कोलंबी आहे आणि इकडचा काला मासा आहे मस्तपैकी फ्राय करून ठेवलाय खूप छान प्रकारे बघा. तुम्हाला आता मी जेवणच भेटतो डायरेक्ट. खूप भूक लागली मंडळी आणि आता पूर्ण फॅमिली पण खाली आहे जेवायला. तर तुम्हाला डायरेक्ट जेवणच भेटतो. बघितलं ना तुम्ही जेवायला काय काय केले खूप छान प्रकारे. व्ह्यू बघा इकडचा व्ह्यू एन्जॉय करा. खूप छान असा व्ह्यू आहे. 1 hour later. तर मंडळी खूप छान असं जेवण होतं. खूप भारी वाटलं जेवण. आणि बघा इकडे पण आपल्याला चायनीज फिशिंग टेक्निक बघायला भेटते खूप भारी मध्ये. आणि बघा सगळे लाईनीनेच लागलेत. 1 hour later. भुसा मांडले मंडळी तेव्हा तुम्हाला दिसत असेल खूप छान प्रकारे तिकडे फिशिंग करतोय अण्णा. आणि इकडे बघा आमच्या गरमागरम भजी आलेत आणि चहा आलाय मस्त. तर चला एन्जॉय करूया गरमागरम भजी. संध्याकाळचा टाइम आहे मस्तपैकी. आणि बघा समोरून शिप येतात खूप छान छान प्रकारे हाऊस बोट येत आहेत. तर व्ह्यू पण एन्जॉय करतोय. A few minutes later. तर मंडळी आम्ही चहा एन्जॉय केलाय. आता बघा आम्ही पाण्याच्या जवळ बघा किती आहेत कारण की आम्ही आता चाललोय स्पीड बोट एन्जॉय करायसाठी. तर आपल्याला आता ड्रीफ्ट बघायला भेटणार आहेत खूप साऱ्या. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपण अशीच धमाल मस्ती करणार आहोत. काय मंडळी बरोबर ना. बघा सगळी आता मंडळी खुश आहे सगळेजण. बघा काय क्लायमेट आहे मित्रांनो केरळाचा. फक्त एवढंच काय इकडे ऊन खूप आहे म्हणून. बघा मंडळी बोट फायनली चालू झालेले आहे. हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू एन्जॉय करा फक्त तुम्ही बस. हा मस्त. गॅप 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 ये बडे कडक 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 गॅप काढला. कोई बोले दरिया ऐसा है इसका, कोई बोले पंछी बनूं तभी मस्त गगन में रिंगा रिंगा रोजिस पॉकेट फुल ऑफ रोजिस ऐसा ऐसा ऑल राइट कडक. तर मंडळी परत एकदा चाललो मी यांच्या जोडला. चला आता एन्जॉय करूया परत काय करूया. चलो लेट्स गो. तर मंडळी आता गॅप निघणार आहे बघा. एक छान प्रकारे गॅप निघणार आहे. गॅप 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 कडक. एक नंबर व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा. पाणी बघा पाणी कसं उडले. 5 minutes later. मंडळी स्पीडबोट मध्ये खूप धमाल मस्ती केली. खूप मजा आली स्पीडबोट मध्ये खरं बोलू. ते ड्रिफ्ट मधली ना तिकडे खूप एन्जॉय केला आम्ही. आणि इकडे आता मम्मीने बघा गावठी कोंबडा करायला घेतलाय खूप छान प्रकारे. हे बघा बघा लसूण विसून लसूण कांदा मस्तपैकी कापून ठेवले. वाटण बनवायला घेतले. आणि आज आगरी पद्धतीत आपण चिकन खाणार आहोत गावठी कोंबड्याचं. 1 hour later. तर मंडळी फायनली फ्रेश झालोय आणि मला ब्लॉग अपलोड करायचा पण इकडे नेटच नाही मित्रांनो. तर ब्लॉग अपलोड करू शकलो नाही आज पण ठीक आहे चला. आणि मंडळी हे पहा सेटअप करून ठेवलाय बा. आमच्या बर्थडे बॉयनी लुंगी घातली. अण्णा मडक्कम अण्णा अण्णा मडक्कम. मंडळी मी फायनली रेडी झालेलो आहे बर्थडे साठी एकदम फर्स्ट क्लास. आणि हे बघा फोटोशूटच चालू आहे अजूनपर्यंत. आणि बघा केक दाखवतो तुम्हाला. खूप छान असा केक आणला. हैप्पी बर्थडे कनिश बिटवा कैसन बा. देखो कितना शर्मा रहा है. A few minutes later. दिन ये गाए तुम जियो हजारों साल हे मेरी ये आज. हैप्पी बर्थडे टू यू
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. A few minutes later. तर मंडळी आता पूर्ण फॅमिली खायला बसले. तर आता तुम्हाला खाऊन भेटतो. खूप छान असं चिंबोरी फ्राय केले आणि फिश फ्राय केले. इकडची फिश आहे ती फेमस फिश, ती फिश फ्राय केले. 1 hour later. तर मंडळी खूप छान असं जेवण होतं. आज मी खूप दिवसानंतर आगरी पद्धतीत गावठी कोंबडा खाला, तर खूप भारी वाटलं. आणि आता बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतोय, पण मोबाईलमुळे तुम्हाला बाहेरचा काही दिसत नसेल क्लिअर, पण ठीक आहे. तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करेन मी, कारण की मी उद्या मॉर्निंगला लवकर उठणार आहे आणि आम्ही या बोटमधून उद्या सकाळी 9 वाजता चेकआउट करणार आहोत. तर आज आपण खूप धमाल मस्ती केली आणि उद्या पण करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याच्याने मला थोडी मदत होते, दुसरं काही नाही. आणि कमेंट करायला विसरू नका #तन्मयवाडीब्लॉग्स. आज मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, कारण की इकडे नेट नाही आहे, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे कमेंट पण नाही आला. तर ठीक आहे, चला. आणि जेवढा शेअर होत असेल तुमच्याप्रमाणे तेवढा शेअर करा. व्हॉट्सअपला, स्टेटसला, सगळ्याला टाका, स्टोरीला टाका, सगळ्या ठिकाणी टाका. मला सपोर्टची गरज आहे, तुमचा सपोर्ट द्या बस. सगळं शेअर करा, जगाय नाही. आणि तुम्हाला भेटूया उद्या. बाय बाय.